किया गया है, क्या कुछ? 28/5/2024 को सुबह 9-9:30 बजे पुलिस स्टेशन को एक महिला की डेड बॉडी हरवटीपाड़ा धानीबाग में जंगल में गिरी है, ऐसा इंफॉर्मेशन मिली। जैसे ही इंफॉर्मेशन मिलते ही मैं खुद डिटेक्शन ऑफिसर एपीआई सोपान पाटिल, एपीआई हीरामन भोये, सभी लोगों ने हम उस स्पॉट पे जाके विजिट किया। विजिट करते वहाँ पे एक लेडीज़ की डेड बॉडी गिरी हुई दिखाई दी। उसका गला काटा गया था, 2 जगह पे स्टैबिंग हुआ था। प्रथम तौर पे कि उसका मर्डर करके डेड बॉडी फेंक दिया है, ये दिखाई दे रहा था। इसके लिए जिनको ये पहली बार पता चला, जो सरपंच थे उस गांव के, उनका हमने स्टेटमेंट लेके 302-201 के तहत केस दर्ज किया। उस स्पॉट विजिट में हमें कंडोम्स मिले थे और एक लुब्रिकेंट्स का कवर मिला हुआ था। उस कवर के ऊपर जो बैच कोड रहता है, वो कोड यहीं से कहीं यहीं अपने एरिया से वही मेडिकल से ख़रीदा हुआ होगा, ऐसे अंदाज़ा करके मैंने डिटेक्शन ऑफिसर एपीआई पाटिल साहब को ये कौन से मेडिकल में से बेचा गया है ज़रा पता कर लीजिए कि मैंने उनको आदेश दिया। वो हर मेडिकल में जाके पता कर रहे थे, तो धानीबाग के एक मेडिकल में से वो लुब्रिकेंट्स एक 20-22 साल के उम्र के लड़के ने ख़रीदा हुआ है, ये पता चला। तो सीसीटीवी में भी ऐसा दिखने में आया। इन बिटवीन हम लोग जो डेड बॉडी जो मिली थी उसने बुर्का पहना हुआ था, तो उस हिसाब से वो मुस्लिम की लेडीज़ की डेड बॉडी है ये पता चला था। इसके लिए हम लोग अपने एरिया में मुस्लिम लोग जितने भी रहने वाले हो, मतदार यादी में नाम जिनका है, वो हम लोग ढूंढ रहे थे। तो एपीआई पाटिल साहब को तो एक घर में 2 बच्चे रोते हुए दिखाई दिए। उनके बारे में पता किया, तो अड़ोस पड़ोस में पता किया, तो पता चला कि 3 दिन से उनकी मम्मी गायब है और उनके मिस्टर जो है पुलिस स्टेशन गए हैं। तो साइमल्टेनियसली वो पुलिस स्टेशन भी आए थे, तो उनको पूछने के बाद पता भी चला। और उनको जो लेडीज़ के ऊपर से जो बंगड़ी मिली हुई थी, उनके कपड़े वगैरह दिखाई दिए। उसकी पैर की उंगली छोटी थी, वो फोटो के ऊपर से दिखाने के बाद उन्होंने पहचान लिया कि उनके ही औरत की ये डेड बॉडी है। तो फिर भी और ज़्यादा पता करने के लिए, कंफर्म करने के लिए हमने उनको जे हॉस्पिटल में डेड बॉडी देखने के लिए भेज दिया। डेड बॉडी देखने के बाद उन्होंने बता दिया कि ये डेड बॉडी उनकी औरत की ही है। उनके पास जो इन्वेस्टिगेशन कर रहे थे उससे पता चला कि उनकी औरत का और उनका सगा भांजा है, उनका 2 साल से अफेयर चल रहा था और 2-4 दिन पहले उसने इस एरिया में भी देखा था और उन्होंने मारा होगा, ऐसा उन्होंने शक जाहिर किया। और उसका मोबाइल नंबर उनसे हमें मिलने के बाद उस मोबाइल का हमने एनालिसिस किया, तो वो दिल्ली में है ऐसा पता चला। तो तुरंत हमारे डिटेक्शन ऑफिसर सोपान पाटिल और स्टाफ दिल्ली गए और कल रात को उसको ताबे में ले लिया और आज सुबह हमने अरेस्ट किया है। कोर्ट में रिमांड के लिए भेज दिया गया था। कोर्ट ने 10 तारीख तक रिमांड मंजूर किया है। मर्डर की उम्र क्या है सर? उनका 35 साल। और मर्डर जो आरोपी है सर, वो उसका बैकग्राउंड क्या है? बैकग्राउंड में यह बेसिकली सिद्धार्थ का रहने वाला है और मोल मजूरी करके रहता है। हाँ, सदरचा गुन्हा दाखल झाल्यानंतर माननीय पोलीस आयुक्त मधुकर पांडे सर, माननीय अपर पोलीस आयुक्त श्रीकांत पाठक सर, डीसीपी जयंत भजबळे सर आणि एसीपी नालासोपारा डिव्हिजनचे लगारे सर यांच्या मार्गदर्शनाखाली या गुन्ह्याचा तपास सुरू केला। अनोळखी महिलेच्या खुनाचे रहस्य उलगडून आरोपित यास 72 तासात अटक करण्यात पेल्हार गुन्हे प्रकटीकरण शाखेला पेल्हार पोलीस ठाणे हद्दीत दिनांक 28 मे 2024 रोजी सकाळी 9 वाजताच्या पूर्वी धोदाळा डोंगराचा खाली असलेल्या ओहळात हरवटेपाडा धानीबाग नालासोपारा पूर्व तालुका वसई जिल्हा पालघर येथे एक अनोळखी महिला वय अंदाजे 35 ते 40 वर्षे अंगात नेसून गुलाबी रंगाची पंजाबी सलवार सूट व त्यावर चॉकलेटी रंगाचा नकाब असे परिधान केलेल्या महिलेच्या मानेवर छातीवर कोणत्या तरी अज्ञात इस्माने अज्ञात कारणावरून लोखंडी चाकूने कोणत्या तरी अन्य धारदार शस्त्राने वार करून तिचा खून करून पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशाने सदर अनोळखी महिलेचा प्रेत धोदाळा डोंगराचा खाली असलेल्या डोंगराचे ओहळात तालुका वसई जिल्हा पालघर येथे आणून टाकले बाबत श्री दिलीप रामचंद्र हरवटे वय 49 वर्षे धंदा शेती राहणारा जिल्हा परिषद शाळेजवळ हरवटेपाडा धानीबाग तालुका वसई जिल्हा पालघर यांचे तक्रारीवरून पेल्हार पोलीस ठाणे येथे गुन्हा रजिस्ट्रेशन नंबर 504/2024 कलम 302-201
भारतीय दंड संहिताप्रमाणे दिनांक 28 मे 2024 रोजी गुन्हा दाखल आहे. सदर गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेऊन सदर गुन्ह्याचा तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र वनकोटी यांनी स्वतः हाती घेऊन सदर गुन्ह्याच्या तपासाची सुरुवात. सदर गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेऊन श्री जयंत बजबडे पोलीस उपायुक्त परिमंडल 3 विरार व वरिष्ठांनी सदर गुन्ह्याच्या घटनास्थळी भेट देऊन मयत महिलेची ओळख पटवून सखोल तपास करून मयत महिलेच्या वारसाचा शोध घेऊन तिची ओळख पटवून अज्ञात आरोपीचा शोध घेण्याबाबत पेल्हार पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र वनकोटी यांचेसह गुन्हे प्रकटीकरण पथकाचे सह आयुक्त पोलीस निरीक्षक श्री सोपान पाटील व गुन्हे प्रकटीकरण पथकास योग्य त्या सूचना देऊन मार्गदर्शन. माननीय वरिष्ठांनी दिलेल्या आदेशाप्रमाणे श्री जितेंद्र वनकोटी वरिष्ठ पोलीस निरीक्षक यांचेसह गुन्हे प्रकटीकरण पथकाचे श्री सोपान पाटील सह आयुक्त पोलीस निरीक्षक व गुन्हे प्रकटीकरण पथकाच्या अंमलदार यांनी गुन्ह्याचे घटनास्थळावर मयत महिलेच्या मृतदेहाजवळ वापरलेले एक कॉन्डम व युनिव्हर्सल स्टूट 5000 फॉर मॅन इन यू हा स्प्रे मिळून आल्याने ते अज्ञात आरोपीने सदर परिसरातीलच मेडिकल शॉपमधून विकत घेतला असल्याची शक्यता असल्याने गुन्हे प्रकटीकरणचे अधिकारी व कर्मचारी यांनी धानिवबाग परिसरातील प्रत्येक मेडिकलमध्ये जाऊन तपास सुरू केली. तेव्हा धानिवबाग परिसरातील एका मेडिकल शॉपमधून अज्ञात आरोपीत याने सदर कॉन्डम व युनिव्हर्सल स्टूट 5000 फॉर मॅन इन यू हा स्प्रे खरेदी करता असल्याचे समजले. सदर शॉपमधील CCTV फुटेज तपासले असता दिनांक 24 मे 2024 रोजी सकाळी 8:45 वाजता एक अनोळखी इसम एक कॉन्डम व नमूद प्रोडक्ट विकत घेऊन जात असताना दिसून आले. सदर प्रकरणातील मयत महिलेच्या मृतदेहाची ओळख पटवण्याकरिता नालासोपारा पूर्व परिसरातील मतदार याद्या प्राप्त केली. मयत महिलेच्या पेहरावावरून ती मुस्लिम असल्याचे वाटत असल्याने सदर मतदार यादीतील मुस्लिम महिलांचे नावाची शॉर्टलिस्ट तयार करून प्रत्येक घर शोधण्यात सुरुवात केली. याप्रमाणे धानिवबाग तलाव येथे राहणाऱ्या जियाउल्हा माताउशा याचे घरी 2 लहान मुले दिसून आली व त्यांचे सोबत कोणीही नव्हते. त्यामुळे आजूबाजूस अधिक तपास केला असता जियाउल्हा मातुशा हा पोलीस ठाण्यात गेला असून त्याची पत्नी ही सुमारे 3 दिवसापासून बेपत्ता असल्याचे समजले. त्यामुळे इसम नामे श्री जियाउल्हा मातुशा वय 32 वर्षे राहणाऱ्या धानिवबाग तलावजवळ यांची भेट घेऊन त्यांना मयत महिलेचे फोटो दाखवले असता त्यांनी सदरची मयत महिला ही त्यांची पत्नी सौ सायरा बानू जियाउल्हा शाह वय 34 वर्ष असे असल्याचे सांगितले. लागलीच त्याच मेडिकल शॉपमध्ये मिळून आलेल्या अनोळखी इसमाचे CCTV फुटेज दाखवले असता त्याने सदर इसम हा त्याच्या भाचा नजाबुद्दीन मोहम्मद समी वय 21 वर्षे सध्या राहणार अमन विहार दिल्ली ग्राम गोरडी दोबहा तहसील इटावा जिल्हा सिद्धार्थनगर उत्तर प्रदेश मोबाईल नंबर 9625607293 हा असल्याचे सांगून त्याची मयत पत्नी व भाचा नजामुद्दीन याचे सुमारे 2 वर्षापासून अनैतिक संबंध असल्याचे सांगितले. इसम नजामुद्दीन याचे मोबाईल फोनचे तांत्रिक माहितीच्या आधारे माहिती प्राप्त करून लागलीच सपोनी सोपान पाटील व गुन्हे प्रकटीकरण पथकाची टीम दिल्ली येथे रवाना केली. त्यांनी इसम नजामुद्दीन मोहम्मद समी यांच्या स्थानिक पोलिसांच्या मदतीने दिल्ली येथील अमन विहार पोलीस ठाणे हद्दीत त्यांचा शोध घेत असताना आरोपित हा बेकरीमध्ये काम करत असल्याबाबत माहिती प्राप्त झाल्याने त्यांनी रात्रभरात सुमारे 90 ते 100 बेकऱ्या तपासून आरोपित याचा शोध घेऊन त्यास ताब्यात घेतले. त्यांच्याकडे अधिक तपास केला असता त्यानेच मयत महिलेस अनैतिक संबंधावरून आपसात वाद झाल्याने दिनांक 27 मे 2024 रोजी 12:30 वाजता च्या सुमारास एका धारदार चाकूने तिच्या गळा चिरून छातीत चाकू खुसपून जीवेठार मारून पळून गेला असल्याबाबत सांगितले. सदर आरोपित यास दिनांक 31 मे 2024 रोजी अटक करून गुन्हा उघडकीस आणला आहे. सदरची कामगिरी श्री मधुकर पांडे पोलीस आयुक्त, श्री श्रीकांत पाठक अपर पोलीस आयुक्त, मीरा भाईंदर वसई विरार पोलीस आयुक्तालय, श्री जयंत बजबडे पोलीस उपायुक्त परिमंडळ 3 विरार, श्री विजय लगरे सहायुक्त पोलीस आयुक्त नालासोपारा विभाग अतिचार्ज विरार विभाग यांचे मार्गदर्शनाखाली श्री जितेंद्र वनकोटी वरिष्ठ पोलीस निरीक्षक पेल्हार पोलीस ठाणे, श्री कुमार गौरव धाडवड पोलीस निरीक्षक गुन्हे, श्री शकील शेख पोलीस निरीक्षक
प्रशासन पेल्हार पोलीस ठाणे गुन्हे प्रकटीकरण शाखेचे सपोनी सोपान पाटील, ओप निरी, तुकाराम भोपडे, सुरेंद्र शिवदे, बाळासाहेब घोटाळ, योगेश देशमुख, तानाजी चव्हाण, अनिल शेगर, वाल्मिक पाटील, रवी वानखेडे, अभिजित नेवारे, मिथुन मोहिते, संजय मासाळ, किरण आव्हाड, राहुल करपे, निखिल मंडलिक, दिलदार शेख, अनिल साबळे, शरद राठोड सर्व नेमणूक पेल्हार पोलीस ठाणे तसेच पोहा नामदेव ठाणे, सोहेल शेख, पोलीस उपायुक्त कार्यालय परिमंडळ 3 यांनी यशस्वीरित्या पार पाडली आहे. मुंबई की पुकार संवाददाता विजेता महिदा.